तर पुढे जाऊया. वेदांची भविष्यवाणी सत्य ठरलेली आहे. श्रीमद भागवतम मध्ये दशावतार, भगवंतांचे जे 10 अवतार आहेत त्याच्यातला 9वा अवतार हा गौतम बुद्धांचा असेल असं वेदांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे. आणि आपण पाहिलं नंतर भगवान गौतम बुद्धांनी अवतार घेतला हे आपण पाहिलं सगळ्यांनी. त्याच्यानंतर सांगितलंय श्रीमद भागवतम मध्ये कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभू येतील हे आपण पाहिलं. वेदांमध्ये ऑलरेडी सांगितलंय. त्याच्यात असं सांगितलंय की तो श्लोक मी तुम्हाला सांगतो, आठवला की आता आठवत नाही, आठवलं की सांगेन. त्याच्यानंतर भविष्य पुराण हे जे पुराण आहे त्याच्यात सांगितलंय कुठल्या वेळेस कुठल्या ठिकाणी कोणाच्या पोटी येशू ख्रिस्त जन्म घेतील हे आधी सांगून ठेवलंय भविष्य पुराणामध्ये. त्याच्यानंतर कुठल्या वेळेस मोहम्मद पैगंबर जन्म घेतील हे सुद्धा भविष्य पुराणात सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, वेदांची वाणी ही सत्य ठरलेली आहे आणि आपण ही ताडून पाहू शकतो. ह्याच्यात कुठल्याही प्रकारची फसवणूक नाहीये कोणाची. हे सगळं वेदांमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. हा चैतन्य महाप्रभूंचा जो श्लोक आहे तो भागवतम मध्ये असा आहे, कृष्ण वर्णम त्विषा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञै संकीर्तन प्रायै यजंती ही सुमेधसा. श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंदात सांगितलेलं आहे. तर ह्याच्यावरनं आपण समजू शकतो की महाप्रभूंचा सुद्धा योग्य काळी अवतार होणार आहे. आजपासून 500 वर्षांपूर्वी भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा अवतार झाला नवद्वीपमध्ये, मायापूरमध्ये. आणि हे वर्णन श्रीमद भागवतामध्ये ऑलरेडी करून ठेवण्यात आलेलं आहे. येशू ख्रिस्तांबद्दल आपल्याला माहित आहे, मोहम्मद पैगंबरांबद्दलही आपल्याला माहिती आहे, गौतम बुद्धांबद्दलही तुम्हाला माहिती आहे. इतकं डेफिनेट की त्यांचे आई वडील कोण असतील, त्यांच्या आई वडिलांचं नाव काय असेल, त्यांचं नाव काय असेल, सिद्धार्थ, ह्याचं सुद्धा वर्णन पुराणांमध्ये ऑलरेडी करून ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे वेदांकडनं जे ज्ञान प्राप्त होतं आपल्याला हे आपली दिशाभूल करत नाही. म्हणून वेदांवर विश्वास ठेवला पाहिजे. का? वेद आईप्रमाणे आहेत. म्हणून पुढे जाऊ. कलियुगासाठी महत्वपूर्ण शास्त्र कुठली ह्याच्याबद्दल सांगण्यात आलंय की कलियुगामध्ये विशेष भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम या 2 ग्रंथांचं किंवा शास्त्रांचं वर्णन कलियुगामध्ये देण्यात आलेलं आहे. कारण का? सर्व वेदांचं सार भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम याची श्रील व्यासदेवांनी आधीच रचना करून ठेवलेली. कलियुग सुरू व्हायच्या अगोदर म्हणजे द्वापार युगाच्या एंडलाच त्यांनी भागवतम आणि भगवद्गीता याची रचना करून ठेवलेली आहे. तर ह्याच्यावरनं आपण पाहू शकतो संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे, त्याच्यात एक लाईन अशी आहे, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आजपासून 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी हे ओळ लिहून ठेवलेली आहे. ह्याची सत्यता आज सुद्धा आपण पाहू शकतो. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. विठोबा म्हणजे कोण? कृष्ण, कृष्णच. हा, रुक्मिणी आणि कृष्ण, विठोबा रखुमाई, काही फरक नाहीये. हे तुकाराम महाराजांनी आधीच सांगून ठेवलं आपल्याला. हे आपण पाहतो. ज्यांनी त्यांची गाथा वाचली आहे त्यांना माहित असेल. आपल्यापैकी कोण वारकरी आहे का? आहे ना? तर त्यांच्या ह्याच्यात गाथेमध्ये तुकाराम महाराजांचं हे वचन आहे. तर ह्याच्यावरनं आपण समजू शकतो की कलियुगासाठी महत्वपूर्ण शास्त्र 2 आहेत. एक आहे श्रीमद भागवतम आणि दुसरं आहे भगवद्गीता. आता भगवंत कोण आहेत याच्या संदर्भात दिलेले गेलेले सिद्धांत तर कशात सांगितलंय? भगवद्गीतेत 7वा अध्याय 7वा श्लोक. इथे बघा, 7वा अध्याय 7व्या श्लोकात सांगितलंय. श्लोक आहे तो, मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणाइव. हे धनंजय, अर्जुनाचं नाव धनंजय, की माझ्याहून श्रेष्ठ असं दुसरं कुठलंही तत्व नाही. हा पहिला. 10वा अध्याय 8वा श्लोक, अहम सर्वस्य प्रभवो मत्ता सर्वं प्रवर्तते. मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगांचा उत्पत्ती करता आहे.
हे जग कोणी निर्माण केलं? आपल्या वडिलांनी का? आपल्या आजोबांनी का? पणजोबांनी का? कोणी निर्माण केलं? का अचानक निर्माण झालं? भगवंतांनी निर्माण केलं. याचा प्रूफ भगवंत 10व्या अध्यायातल्या 8व्या श्लोकात देतात. अहम सर्वस्य प्रभवो मत्ता सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. म्हणजेच काय? बुद्धिमान मनुष्य तो जो भगवंतांच्या वचनावर विश्वास ठेवतो. भगवंतांनी बुद्धिमान व्यक्तीची व्याख्या केलेली आहे, बुधा भाव समन्विता. पुढे 5वा अध्याय 29वा श्लोक. भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्ता आहे. सर्व ग्रहलोक आणि देवी देवतांचा परमेश्वर आहे. सर्व जीवांचा हितकर्ता आहे. हे भगवंतांनी 5व्या अध्यायात सांगितलं. श्रीमद भागवतम मध्ये सांगितलंय, स्पष्ट वर्णन आहे. एते चांस कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं. स्कंद 1 अध्याय 3 आणि 28व्या श्लोकात हा श्लोक येतो. एते चांस कला पुंसा. वर नमूद केलेले सर्व अवतार एकतर पूर्ण भाग किंवा परमेश्वराच्या पूर्ण भागांचे भाग आहेत, परंतु भगवान श्रीकृष्ण हे मूळ व्यक्तिमत्व आहे. तर या सगळ्या दाखल्यांवरनं वेद आपल्याला गॅरंटी देतात की भगवंत कोण आहे. आता कळलं आपल्याला भगवंत कोण आहेत ते. मग अशा भोंदू किंवा बोगस गुरूंकडे तुम्ही जाल का जो स्वतःला भगवंत म्हणून घेतो? नाही. त्याचं वर्णन शास्त्रात आलंय का? त्याचं नाव शास्त्रात आलंय का? गीतेमध्ये, भागवतम मध्ये जो मनुष्य स्वतःला भगवान म्हणून घेतो त्याचं नाव आहे का? नाहीये ना. मग अशा लोकांना भगवान समजायचं का? नाही समजायचं. आपली फसवणूक नाही करून घ्यायची. बरोबर आहे? पटतंय तुम्हाला सगळ्यांना? पुढे जाऊ. भगवंत कोणाला म्हणावे? तर पराशर मुनींनी ही दिलेली व्याख्या आपण पहिलेच पाहिली. भगवंतांकडे या 3 गोष्टी असल्याच पाहिजेत. काय काय असल्या पाहिजेत? सर्वोच्च स्वामी, सर्वोच्च नियंत्रक आणि सर्वोच्च भोक्ता. म्हणजे काय? सर्वोच्च स्वामी म्हणजे त्यांच्यावर कोणी मालक नाही पाहिजे. बरोबर आहे? एकदा एक जोक सांगतो तुम्हाला. एका माणसाने काय केलं, त्याचं घर जो होतं त्या घरावर त्याच्या नावाची पाटी होती आणि तिथे असं लिहिलं, मी अमुक अमुक अमुक, मी या घराचा मालक आहे, असं त्यांनी त्या पाटीखाली लिहिलं. आणि कंसात छोट्या अक्षरात असं लिहिलं, असं लिहिण्यासाठी माझ्या बायकोनी मला परवानगी दिलेली आहे. कळलं? मग त्या घराचा खरा मालक कोण आहे? बायको. तर भगवंत असे स्वामी आहेत की त्यांच्यावर कोणीही नाही. म्हणून ते त्या श्लोकात सांगतात, अहम सर्वस्य प्रभवो मत्ता सर्वं प्रवर्तते. तर ह्या 3 गोष्टी भगवंतांकडे असायलाच पाहिजेत. सर्वोच्च नियंत्रक, प्रत्येक व्यक्तीवर त्यांचं नियंत्रण आहे. मयाध्यक्षेण प्रकृते सूयते स चराचरम हेतु नानेव कौंतेय जगद्वी परिवर्तते. हे संपूर्ण जगाचं चलनवलन भौतिक प्रकृतीच्या हातात मी सोपवलेलं आहे आणि मी फक्त प्रकृतीवर देखरेख करतो आणि प्रकृती सगळं काम करते. हे कसं समजायचं? हे समजण्यासाठी काहीतरी उदाहरण पाहिजे का नाही आपल्याला? समजा रविवारचा दिवस आहे. आज प्रभूजींनी ठरवले आज कामावर जाणार नाही, शेतीत जाणार नाही, काही करायला. आज मी घरी आराम करणार. आणि त्याच वेळेस त्यांचा मित्र येतो, अचानक न सांगता. आणि मित्र घरी येतो. मित्र आल्यानंतर तो बसतो. बस रे बस म्हणतो. काय काय नाही, नाश्ता करायला आलो तुझ्याकडे, असं आल्यावर सांगतो. तेवढ्यात बायको किचनच्या दरवाजापाशी येऊन थांबलेली असते आणि नवरा काय करतो, असं बघतो तिच्याकडे आणि नुसतं असं करतो, एक इशारा करतो. नाही, नुसतं ऑर्डर देत नाही, नुसतं असं करतो. आणि बायको लगेच आत जाते, लगेच पोहे भिजवते, चहा ठेवते, सगळ्या गोष्टी तयार होतात आणि 10 मिनिटात पोहे आणि चहाची डिश त्या पाहुण्यासमोर येऊन त्याच्यासमोर ठेवते ती. त्याच पद्धतीने भगवंत काय करतात, एक आक्षेप, फक्त कटाक्ष या भौतिक प्रकृतीवर टाकतात आणि भौतिक प्रकृती सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून ठेवते, नुसत्या करत नाही,
व्यवस्थित करते. हे उदाहरण कळलं तुम्हाला? त्या नवऱ्याला सांगण्याची आवश्यकता, त्याचं नुसतं बघतो आणि सांगतो हां बरोबर सगळ्या गोष्टी किचनमध्ये होतात का नाही? अनुभव आहे का नाही तुम्हाला याचा? काय हां, त्याच पद्धतीने भौतिक प्रकृतीवर भगवंत फक्त कटाक्ष टाकतात आणि भौतिक प्रकृती सगळी कामं व्यवस्थित करते. याला म्हणतात सर्वोच्च नियंत्रक आणि सर्वोच्च भोक्ता. अहम ही सर्व यज्ञानां भोक्ताच प्रभुरेवच. सर्व जे काही सुख समृद्धी भोग वगैरे आहेत हे केवळ भगवंतांच्या मालकीचे आहेत. आपण असं समजतो की मी आनंद प्राप्त करतोय, पण आनंद आपल्याला प्राप्त होत नाही, भगवंतांना मात्र होतो. पण जर आपण भगवंतांची सेवा केली तर त्यांना जो आनंद प्राप्त होतो तोच आनंद आपल्यालाही प्राप्त होऊ शकतो. हे कसं समजायचं? कुठली गोष्ट लिहिली आहे म्हटल्यावर ते समजण्याचं एक ना एक तरी उदाहरण आपल्याला माहित पाहिजे. समजा पंतप्रधान आपले कोण आहेत? नाव माहित नाही. हा, हे जेव्हा परदेश दौऱ्याला जातात ना, काय करतात? जेव्हा परदेश दौऱ्याला जातात तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचा कुक जो असतो ना, आचारी, त्याला पण घेऊन जातात. का? तर तिकडच्या देशातले पदार्थ त्यांना आवडणार नाहीत कदाचित. मला जे चालतात ते पदार्थ मी खाणार. मग ते काय करतात? स्वतःचा आचारी आपल्याबरोबर घेऊन जातात. आता तिकडे गेल्यानंतर, परदेशात गेल्यानंतर त्यांना मोठा महाल वगैरे असा मिळतो. त्या महालात नरेंद्र मोदी सुद्धा राहतात आणि त्या महालात त्यांचा कुक सुद्धा राहतो. कारण कुठल्या वेळेस त्यांना काय लागेल, मग त्या कुकला वेगळ्या ठिकाणी ठेवणार का? नाही, त्याच महालामध्ये तो कुक पण राहतो. आता एखादा माणूस किती भाजी खाऊ शकतो, किती पोळ्या खाऊ शकतो, किती भात खाऊ शकतो एका वेळेस? वाटीभर खीर खाईल. जास्त आवडली तर 2 वाट्या खाईल, बरोबर ना? पातेलभर खीर पिणार नाही ना, पातेलभर भात खाणार नाही ना, आणि पोळ्याचा डबा भरून 20-25 पोळ्या असतील त्या सगळ्या संपवणार नाही ना तो. मग तो कुक काय फक्त 1 वाटीच खीर बनवतो का? तो बनवताना केवढी बनवणार? त्यांचं जे पात्र ठेवलेलं असतं ना, बुफे बघितलंय का तुम्ही? बुफे, ते पात्र एवढी एवढी मोठी असतात अशी, ते भरवून असतं सगळं. त्याच्यामध्ये खीर असते, रसमलाई असते, मिठाई असते, वरण भात असतो, हां, वेगवेगळे आयटम्स असतात, पनीरची भाजी असते. तर जेव्हा मोदी येतील तेव्हा ते आपल्या ताटामध्ये 1-1 वाटीच काढून घेतील ना, 1-1 पळीच काढून घेणार ना, का मिळालंय अख्खं पातेल म्हणून आपल्या समोर ठेवतील? नाही. मग त्यांचं पंतप्रधानाचं खाणं झालं की उरलेलं कोण खातं? कोण खातं? तो आचारी खाणार ना, टाकून देणार का तो? नाही ना. मग ऍक्च्युअली ज्या गोष्टी नरेंद्र मोदींना प्राप्त होतात ते त्या आचार्याला सुद्धा प्राप्त होतात का नाही? त्याच्याच वरून आपण समजू शकतो भगवंत सर्वोच्च भोक्ता आहेत. जर भगवंतांचा आनंद आपण बघितला तर आपण आनंदी होणार का नाही? हा, समजलं उदाहरण तुम्हाला? की जर आपण भगवंतांची सेवा केली आणि ते आनंदी झाले तर ऑटोमॅटिकली आपणही आनंदी होतो. या संदर्भात अजून एक उदाहरण आहे, ते प्रत्येकाच्या घरात झालेलं उदाहरण आहे. लक्षात ठेवा. लहान बाळ जेव्हा असतं आणि आई जेव्हा त्या बाळाला भरवत असते तेव्हा जसं जसं बाळ 1-1 घास खाईल तसं तसं बाळही आनंदित होत असतं आणि आईही आनंदित होत असते. याचा अनुभव आहे आपल्याला. हा, वेळ प्रसंगी गरिबी जर असेल तर आई बाळासाठी शिजवते, स्वतः उपाशी राहते. हे माहिती आहे तुम्हाला? पण बाळ जसं जसं खाईल, जसं जसं बाळ आनंदी होईल. वास्तविक भूक कोणाच्या पोटात आहे? आईलाही तेवढीच भूक लागली आहे, पण अन्न उपलब्ध नाहीये. पहिले कोणाला देईल? बाळाला पहिले देईल. पण बाळ आनंदी झालं तर प्रॅक्टिकल लेवलवर विचार केला, मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये विचार करायचा झाला तर बाळाच्या पोटात अन्न गेलं आणि पचनाची क्रिया सुरू झाली. आईच्या पोटात काय पडलं? काही नाही पडलं. मग आईला आनंद झाला कसा? आईला आनंद झाला कसा? येस, याला म्हणतात हृदयाशी असलेलं कनेक्शन. काय म्हणतात? हे कनेक्शन कसं असतं? हृदयाशी असतं.
म्हणून बाळ जसं जसं खाईल तशी तशी आई आनंदित होत असते. त्याच पद्धतीने आपण जशी भगवंतांची सेवा करू आणि भगवंत जसे आनंदित होतील, ऑटोमॅटिकली आपणही आनंदी होत असतो. पण हे आपण अजून सुरू केलेलं नसतं. करून बघा. म्हणून मी काल तुम्ही भगवंतांना ओवाळल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला, किती जणांना आनंद वाटला, किती जणांना समाधान वाटलं. काही जणांना वाटलं, त्यांनी सांगितलं हो भगवंतांना दिवा ओवाळल्यानंतर आम्हाला बरं वाटलं, थोडाफार संतोष वाटला. तर भगवंतांची थोडीशी केलेली सेवा सुद्धा आपल्याला खूप आनंद देऊन जाते. तर भगवंतांकडे या 3 गोष्टी असायलाच पाहिजेत. भगवंत नावे एकच आहेत, भगवंत नावं मात्र अनेक आहेत. ठीक आहे. विवस्वान कसं काय समजायचं? सूर्य, सूर्याला किती नावं आहेत? आपल्यापैकी सूर्य नमस्कार कोणी घातलेत का? हा, किती नावं आहेत त्याच्यात? 12. ओम मित्राय नमः, ओम खगाय नमः, अशी 12 नावं आपण घेतो. 12 आदित्यांचं वर्णन आहे. पण याचा अर्थ 12 सूर्य आहेत का? सूर्य एकच आहे, पण नावं किती आहेत? अनेक आहेत. त्याचप्रमाणे भगवान एकच आहेत, नावं मात्र त्यांची अनेक आहेत. कृष्णाची किती किती नावं आपल्याला माहिती आहेत? एकेकाने हात वर करून एक एक नाव सांगा मला. कृष्णाची किती वेगवेगळी नावं आपल्याला माहित आहेत? हा, काय? नंद. नंद, नंद हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे. नंद महाराज. गिरीधर, येस. मुकुंद, अजून गोपाळ, अजून गोविंद, अजून मधुसूदन. कोणी सांगितलं? छान, मधुसूदन. अजून मुरलीधर, केशव, माधव, अजून पारब्रह्म. बर, अजून त्रिविक्रम. कोणी सांगितलंय नाव? विशेष आहे कोण ही व्यक्ती त्रिविक्रम नाव सांगणारी? जगद्गुरु. ठीक आहे, पण हे एक विशेषण आहे. जगद्गुरु एक विशेषण आहे. ऍक्च्युअल नाव नाही, हे सुद्धा विशेषण आहे. विष्णू, येस, स्पेसिफिक नाव आहे. बघा, इथे बसल्या बसल्या आपल्याला कृष्णाची किती नावं आठवली, पण व्यक्ती एकच आहे. त्याचप्रमाणे भगवंत एकच, नावं मात्र त्यांची अनेक आहेत. कळलं आपल्या सगळ्यांना? येस. भगवंत, आता मेन प्रश्न आला की जिथे वादाला तोंड फुटतं आणि आपला बुद्धी काही लोकांनी ऑलरेडी भ्रष्ट करून ठेवलेली असते, तो मुद्दा आता सुरू झाला. चुकीचं मार्गदर्शन करणाऱ्या लोकांनी, जे स्वतःला मोठमोठे अध्यात्मवादी समजतात, त्यांनी ऑलरेडी आपल्या डोक्यामध्ये ही भेसळ घालून ठेवलेली असते. काय लिहिलंय? साकार की निराकार. काय मत आहे आपलं? आपलं काय मत आहे? साकार आहेत का निराकार आहेत? साकार आहेत. बर, अजून कोणाचं काय मत? साकार आहेत का निराकार आहेत? हा, भगवंतांना आकार आहे का? का भगवंतांना आकार नाही? नाही, ते गुणाबद्दल सांगण्यात आलेलं आहे. इथे आपण आकाराबद्दल बोलतोय. हा, इथे आपण, प्रभूजी धन्यवाद, तुमचा अभ्यास खूप छान आहे, थँक्यू. पण आता तुम्ही जे उदाहरण दिलं ते गुणांबद्दल आहे, इथे आपण आकाराबद्दल बोलतोय. साकार की निराकार? हा, साकार. साकार. अजून कोणाला काय? साकार की निराकार? काय माहितीये का, हा प्रश्न आपल्याला का पडला माहितीये? कारण ऑलरेडी आपल्या डोक्यामध्ये हे विष कालवण्यात आलेलं आहे काही अध्यात्मवाद्यांतर्फे, जे सांगतात भगवंतांना आकार नाही. हा, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर कोणीही छाती ठोकपणे देऊ शकत नाही. सगळेजण गप्प का आहेत? तर हे माहित नाही आपल्याला, कारण आपल्याला असंच शिकवण्यात आलं आहे भगवंतांना आकार नाही. का? तर 95% या पृथ्वी तलावरचे लोक असं म्हणतात
की भगवंतांना आकार नाही, भगवंत निराकार आहेत, आम्ही पाहिलेलं नाही आणि ज्याच्यावर आम्ही पाहत नाही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. म्हणजे ते पहिली चूक काय करतात? प्रत्यक्ष प्रमाणाचा अवलंबन करतात. ही त्यांची सर्वात मोठी झालेली पहिली चूक आहे. आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर न सांगता लहान मूल देऊ शकतं. जे आपल्यासारख्या मोठ्या माणसांना कळत नाही ना, ते लहान मुलाला बरोबर कळतं. का? तर लहान मूल निरागस असतं. कसं असतं? निरागस असतं, निष्पाप असतं. त्याला प्रत्येक गोष्ट ज्या स्वरूपात आहे त्याच स्वरूपात कळत असते. पण आपल्या डोक्यामध्ये विचारांची खिचडी झालेली असते. काय झालेलं असतं? खिचडी झालेली असते. कसं लहान मूल योग्य उत्तर कसं देतं याचं आपण प्रॅक्टिकल करू. मुलगी असेल आणि तिला विचारलं तुला काय पाहिजे खेळायला, तर ती काय उत्तर देते? बाहुली पाहिजे. आणि मुलगा असेल तर तो म्हणतो, काय म्हणतो? कार पाहिजे, बॉल पाहिजे, बॅट पाहिजे. बाहुली, बॉल आणि बॅट हे आकार आहे का निराकार आहे? काय उत्तर आहे? अरे लहान मुलाला सुद्धा अक्कल आहे. खेळायचं जर असेल तर समोर माझ्यासारखं दिसणारं दुसरं कोणतरी पाहिजे ना. हा, एक बाहुली घेऊन मुलगी किती वेळ खेळू शकते माहितीये? तासन तास खेळू शकते. हा, का? तिच्या डोक्यामध्ये ही संकल्पना फिट आहे. प्रेम करायचं झालं ना कोणावर तर त्या व्यक्तीला आकार असला पाहिजे. कळतंय का तुम्हाला मी काय बोलतोय ते? हा, हे लहान मुलाला सुद्धा अक्कल असते. मला खेळण्यासाठी बाहुली दे, खेळण्यासाठी भातुकली दे. हा, या सगळ्या गोष्टी निराकार आहेत की आकार असलेल्या आहेत? मग प्रेम माणूस कोणावर व्यक्त करतो? भिंतीवर व्यक्त करू शकतो का? प्रकाशावर प्रेम व्यक्त करू शकतो का? प्रेम व्यक्त करण्यासाठी कोण लागतं? आपल्याच सारखा आकार असलेला पुढे कोणतरी उभा लागतो ना. प्रश्नचिन्ह आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर. कळलं नाही वाटतं? कळलं नाही तुम्हाला? हा, भिंतीसमोर भांडू शकाल का तुम्ही उभं राहून? दोन ठोसे मारतो आता भिंतीलाच, बघतो. हा, असं तुम्ही करू शकता का? नाही करू शकत. आपल्या ज्या भावना आहेत हे व्यक्त करण्यासाठी तुम्हाला तुमचा सदृश्यच कोणीतरी तुमच्या समोर लागतं ना. काय? गळा धरण्यासाठी, बकोट धरण्यासाठी कोण लागतं? तसाच कोणतरी माणूस लागतो ना. काय? की ज्यांनी शर्ट घातलाय त्याची कॉलर धरता येईल. मग त्याला आकार आहे का तो निराकार आहे? क्लिअर झालं का? एवढा ठामपणे हो अजून आला नाही तुमच्याकडनं. हा, ठामपणे हो आला नाही. पटलं? आपलं प्रेम जे आहे ना, आपल्या ज्या भावना आहेत, आपले जे रस आहेत, एकमेकांबद्दल वाटणाऱ्या भावना ज्या आहेत, हे व्यक्त करण्यासाठी समोर कोणतरी व्यक्ती लागते. हो, हा, लागते का नाही? भले मनुष्य नसेल पण एखादं कुत्र तर लागतं का नाही? मांजर तरी लागतं का नाही? त्याला आकार आहे का नाही? सिंपल आहे गोष्ट. असं आपण म्हणतो का माझं प्रेम मी या प्रकाशावर व्यक्त करतो आता, आणि त्या प्रकाशाला मिठी मारतो आणि त्याची पापी घेतो? असं करू शकतो का आपण? नाही ना करू शकत. म्हणजे डेफिनेटली प्रेम व्यक्त करण्यासाठी साकार व्यक्ती पाहिजे. मग जर ते भगवंत असतील तर ते निराकार असतील का साकार असतील? साकार असतील, आपल्यासारखे दिसत असतील, आपल्याशी बोलत असतील तरच प्रेम व्यक्त करू शकतो ना. तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला चिठ्ठी लिहिली. वारकरी कोण आहे तिथले? त्यांना माहित असेल हा प्रसंग. त्यांनी विठ्ठलाला चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठीचं उत्तर पण आलं. निराकार असतं तर उत्तर कोणी लिहिलं असतं का? कळत नाहीये? अजून प्रश्नचिन्ह आहे? नाही ना. मग भगवंत साकार आहेत की निराकार आहेत? साकार आहेत. अरे लहान मुलाला सुद्धा माहित असतं
लहान मुलगी एखाद्या बाहुलीशी तासन तास का खेळते? आता मी तिची वेणी घालते, आता मी तिचा फ्रॉक बदलते, आता मी तिला खायला घालते. हे कसं? आणि ती बाहुली सुद्धा तिच्याशी एकरूप झालेली असते. ज्या प्रमाणात आई आणि मूल एकरूप होतं ना, प्रेमाचं आदान प्रदान, त्याच भावनेत ती मुलगी खेळत असते ना त्या बाहुलीशी. तिच्या हातातली बाहुली काढून घ्या, बघू खेळेल का ती? कोणतरी पाहिजे ना प्रेम व्यक्त करायला. आता क्लिअर? भगवंत कसे आहेत? साकार आहेत. आणि जे म्हणतात ना भगवंतांना आकार नाही, हा, त्याला आपण काय म्हणायचं? अरे बापरे, भगवंतांना आकार नाही, मग तुझ्या वडिलांनाही आकार नसेल बहुतेक, हा, आईलाही आकार नसेल, तू असाच निर्माण झाला असशील. दोन साकार व्यक्ती एकत्र आल्या म्हणून तू निर्माण झालास ना. काय कळलं का? दोन ज्यांना रूप आहे, साकार आहे, त्या व्यक्ती एकत्र आल्या म्हणून तुझा जन्म झाला. आणि आता तू तुझ्या दिवट्या बुद्धीचा वापर करून म्हणतोस की भगवंतांना आकार नाही. म्हणजे याचाच अर्थ काय? तुझ्या वडिलांनाही आकार नाही, तुझ्या आईलाही आकार नाही. याचाच अर्थ काय? तुझ्या आजोबांनाही आकार नव्हता. म्हणजे तुमच्या घरात सगळी मूर्ख लोकांचीच परंपरा आहे की काय? मी थोडं जास्त हेवी बोललो, पण असं विष आपल्या डोक्यात ऑलरेडी कालवलेलं असतं, म्हणून आपण कन्फ्युज्ड असतो, गोंधळलेले असतो. म्हणून हा जेव्हा प्रश्न समोर येतो ना, तेव्हा लोक उत्तर देत नाहीत. का? कोणीतरी आपल्या डोक्यात घातलेलं असतं भगवंतांना आकार नाही. अरे सिंपल गोष्ट आहे. खेळण्यासाठी खेळणं लागतं का नाही? त्या खेळण्याला आकार आहे का नाही? मोबाईल तरी लागतो का नाही? मग मोबाईल निराकार आहे का साकार आहे? साकार. हा, याला आकार आहे ना. काहीतरी चौरस असा आकार आहे, त्याला एक स्क्रीन आहे, त्याला बाजूला बटन आहेत, आकार आहे का नाही? तेव्हाच तुम्ही तासन तास घेऊन बसता ना. काय? तेव्हाच तर तुम्ही तासन तास घेऊन बसू शकता ना. रचना आहे तर रचनाकार पण. येस. जेव्हा डोळ्यांना दिसतंय म्हणजे काय? अहो त्याला आकार आहे. त्याच पद्धतीने भगवंतांनाही आकार आहे. इथे तुम्हाला काय दिसलं एका चित्रामध्ये? एका चित्रात काय दिसलं? प्रकाश. आणि दुसऱ्या चित्रात काय दिसलं? भगवान कृष्ण किंवा विष्णू. 4 हात आहेत त्यांना, मग त्यांना महाविष्णू आपण म्हणू शकतो. विष्णू, त्यांचे 4 हात आहेत. पण तोच प्रकाश त्यांच्या मुकुटाच्या मागे दिसतोय का तुम्हाला? हा, दिसतोय ना. भगवंत भगवद्गीतेत सांगतात आपल्याला, ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम. हे जे निराकार जे तुम्हाला दिसतंय ना, पहिल्या चित्रात प्रकाश जो दिसतोय ना, त्याचं फाउंडेशन मी आहे असं भगवंत सांगतात. काय आहे ते? माझ्यापासून निर्माण होतं. असं वलय आपण बऱ्याच फोटोमध्ये वगैरे असं बघतो का नाही? एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीच्या मागे असं वलय दाखवलेलं असतं. ते वलय फक्त भगवंतांच्या मागे असू शकतं, बाकी कोणाच्याही मागे नसू शकतं. तर निराकार हे भगवंतांचं एक छोटंसं स्वरूप आहे. प्रामुख्याने भगवंत साकार आहेत आणि ते आपल्याशी प्रेमाचं आदान प्रदान करतात. संत जनाबाईंचं उदाहरण किती जणांना माहितीये? नाव ऐकलंय का? संत जनाबाई ही कुठल्याही युनिव्हर्सिटीत, कुठल्याही कॉलेजात, कुठल्याही शाळेत गेली नव्हती. अशिक्षित, अडाणी, अंगठा बहादर होती, पण भगवान कृष्णांशी दररोज तिचं संधान होतं. आणि एक दिवस ती तापाने फणफणून आजारी पडली. ती दररोज भगवंतांना ताज्या पिठाच्या भाकऱ्या करून द्यायची. त्या दिवशी तिला एवढा ताप होता की ती उठू शकत नव्हती. त्यावेळेस भगवान कृष्ण स्वतः अवतरित झाले. जात्यावर दळण स्वतः दळलं, स्वतः भाकऱ्या भाजल्या, स्वतःला नैवेद्य लावला, स्वतःच खाल्ला. तेव्हा जनाबाई संतुष्ट झाली. हे कसं? हे खोटं आहे असं म्हणताय का तुम्ही? नाही. ह्याच्यावरनं आपण समजू शकतो की भगवंतांशी जर आपण प्रेमाचं संधान बांधण्याचा प्रयत्न केला तर भगवंत आपल्या प्रेमाचं आदान प्रदान आपल्याशी करतात.
ह्याच्यावरनं आपण समजू शकतो. पुढे जाऊया. हेवी होतंय का? थोडं जड होतंय? पचतंय ना? डोस एकदम हेवी होत नाहीये ना? बरं, वाजले किती आहे? वेळ आपल्याकडे. तर भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायातल्या 27व्या श्लोकात सांगतात, ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम. ब्रह्मज्योती, हे जे वर तेज दाखवले ना, हे जे तेज आहे ना, हे त्यांच्या दिव्य शरीराचं तेज आहे. प्रामुख्याने भगवंत साकार आहेत. हे तुम्ही कसं लक्षात ठेवाल? लहान मुलाच्या उदाहरणावरनं, आपल्या स्वतःच्या उदाहरणावरनं. ठीक आहे? म्हणजे शरीरातून तोंडातून जो आवाज निघतो तो आवाज निराकार आहे आणि तोंड जे आहे ते साकार आहे. येस. आहे काय? ध्वनी. ध्वनी काय आहे? त्याला आकार दिसणार नाही ध्वनीचा आपल्याला, पण ज्या स्रोताकडनं तो येतो तो स्रोत कसा आहे? आकार आहे. रेडिओ मधनं आवाज ऐकू येतो, आवाज दिसत नाही, त्याला आकार नाही, पण स्रोत जो आहे त्याला आकार आहे का नाही? हा, म्हणजे ज्याच्यापासनं निर्माण होतं त्याला साकार रूप आहे का नाही? थँक्यू. हरे कृष्ण. थँक्यू व्हेरी मच. तर पुढे जाऊ. हा, आता परम सत्य जाणण्याचे 3 स्तर. आता तुमच्या मनात जो अजून प्रश्नचिन्ह उभं राहिलं असेल, साकार म्हणू का निराकार म्हणू, साकार म्हणू का निराकार म्हणू, ते प्रश्नचिन्ह दूर करण्यासाठी हे उदाहरण तुम्हाला देतोय आता. आता इथे आई आणि मुलगी हे दोघे उभे आहेत रेल्वे स्टेशनवर आणि काय करतायत? दोघी या ट्रेनकडे पाहतायत. हा, पहिल्या चित्रात त्यांना काय दिसतंय? तर इंजिनचा फक्त लाईट दिसतोय. बरोबर आहे? मग त्यांना असं वाटतं. आता ह्याच्यावर एक स्टोरी आहे, ती स्टोरी तुम्हाला सांगतो म्हणजे ही चित्र तुम्हाला एकदम परफेक्ट कळतील. एकदा काय होतं, ब्रिटिशांचं जेव्हा राज्य असतं तेव्हा ब्रिटिश लोक काय करतात की आपण सगळीकडे रेल्वे लाईन पसरवल्या पाहिजेत. पहिल्यांदा रेल्वे ब्रिटिशांनी आणली आपल्यामध्ये, माहिती इतिहासात आपण वाचलंय. 1832 का असं काहीतरी काळ का 1932 असा काही काळ सांगितलाय की ज्याच्यामध्ये मुंबई विटी ते ठाणे ही पहिली रेल्वे लाईन टाकण्यात आली असं इतिहासात आपण वाचतो. मग त्यानंतर जेव्हा हे लाईन टाकण्याचं काम चालू होतं तेव्हा आजूबाजूला खूप मोठं जंगल होतं, झाडी होती, वनं होती. तर ते कट करून त्याच्यामधनं हा रेल्वे ट्रॅक टाकण्यात आला. तर जेव्हा रेल्वे ट्रॅक टाकत होते तेव्हा लोक कुतूहलाने येऊन बघायची, हे काय होतंय, हे काय होतंय. तर त्यांनी सांगितलं ह्याच्यावरनं रेल्वे गाडी धावणार आहे. रेल्वे गाडी? त्याला बैल असणार आहेत का? ते म्हणे नाही, त्याला बैल नसणार. मग लोकांना अजून एक प्रश्न पडला, बिना बैलाची गाडी धावतेच कशी? बरोबर का नाही? कारण पूर्वीच्या जमान्यातले जे लोक आहेत त्यांना गाडी म्हणजे बैलगाडी किंवा घोडागाडी, ह्याच्या म्हणजे ओढणारा कोणतरी पाहिजेच. मग हे तर म्हणले रेल्वे गाडी, मग ह्याला बैल आहेत का? नाही. घोडे आहेत का? नाही. मग ही गाडी धावते कशी? म्हणून दररोज काम जे करायचे ना कामगार रेल्वे लाईन टाकण्याचे, ते बघण्यासाठी लोक दररोज येऊन उभी राहायचे. कधीतरी ह्याच्यावरनं रेल्वे गाडी येईल, कधीतरी ह्याच्यावरनं रेल्वे गाडी. आणि मग एक दिवस अनाऊन्स करतात की ह्या दिवशी रेल्वे गाडी धावणार. दोन्ही ट्रॅकच्या दोन्ही बाजूला भरपूर गावातली लोक येऊन, सगळी लोक येऊन थांबलेली होती गावातली. कशी बिना बैलाची गाडी धावते कशी बघूया आपण जाऊ. मग तेव्हा काय होतं, दूरनं शिट्टी ऐकू येते त्यांना आणि इंजिनचा लाईट दिसतो. लोक म्हणतात हा आम्हाला कळलं, गाडी म्हणजे प्रकाश. काय? गाडी म्हणजे प्रकाश. जो प्रकाश आहे ना त्याला गाडी म्हणतात. असं काही लोकांनी मत बनवलं. काही लोक थोडा वेळ जास्त थांबली, मग त्यांना काय दिसलं, अरे नुसताच प्रकाश नाहीये, काय आहे, तिथे एक इंजिन आहे, त्या इंजिनच्या लाईट मधनं हा प्रकाश येतोय. हे काही जणांना कळलं. याचा अर्थ ज्यांनी पहिलं चित्र बघितलं त्याला गाडी संपूर्ण कळली का? नाही. दुसरं बघितलं त्याला गाडी संपूर्ण कळली का? नाही. हे तिसरं चित्र बघितलं एकाने, काय बघितलं, हा नुसताच प्रकाश नाहीये, नुसतंच इंजिन पण नाहीये, त्याच्यामध्ये डबे पण जोडलेत. हा, ही आली रेल्वे गाडी. आता मला सांगा या तिघांपैकी खरी रेल्वे गाडी कोणाला कळली?
तिसऱ्या व्यक्तीला ह्याच्यापेक्षाही एक व्यक्ती श्रेष्ठ आहे अजून. तो म्हणला तर नाही, एवढ्यावर थांबायचं नाही. मग त्याने काय केलं, स्टेशन आलं, स्टेशनवर गाडी थांबली, मग तो आत चढला. त्याने गाडीत चढून बघितलं, हा 3rd क्लासचा डबा आहे, हा 2nd क्लासचा डबा आहे, हा 1st क्लासचा डबा आहे. तिथे गाद्या टाकल्या. आत्तापर्यंत बाकडीच होती आणि 3rd क्लासमध्ये खाली बसायला लागत होतं. 2nd क्लासमध्ये काय होतं, लाकडी बेंच होते. 1st क्लासमध्ये काय आहे, गाद्या टाकल्या आहेत. त्याच्यानंतर तो पुढे गेला. AC, 1st AC, 2nd AC, 3rd एअर कंडिशनर पण लावला आहे. अजून थोडा पुढे गेला, पॅन्ट्री कार दिसली त्याला. तिथे अन्नपदार्थ शिजवले जातात. तो म्हणला गाडीमध्ये ही पण सुविधा आहे. मग आता मला सांगा, खरी गाडी कोणाला कळली, चौथ्या व्यक्तीला. बरोबर का नाही. म्हणजेच काय, बाहेरनं जे दिसतं त्याच्यावर नुसतं अनुमान लावायचं नाही. जे लोक म्हणतात ना भगवंत निराकार, म्हणजे भगवंत म्हणजे फक्त प्रकाश, त्यांची संकल्पना ह्याच्याप्रमाणे केली जाते. इथं काय लिहिलंय, गाडी म्हणजे फक्त प्रकाश. हे खरं आहे का? मग जे लोक भगवंतांना निराकार समजतात ते काय आहेत, एकदम खालच्या स्तरावरचे जाणणार आहेत. त्यांना काही ज्ञानच नाहीये, म्हणून ते काय म्हणतात, भगवंतांना आकार नाही. मग दुसऱ्या स्तरावर काय, त्यांना काहीतरी आकार दिसायला लागतो, इंजिन दिसायला लागतं. मग ते काय म्हणतात, गाडी म्हणजे फक्त इंजिन नाही. तिसऱ्या स्तरावरचा काय करतो, तिसऱ्या स्तरावरचा व्यक्ती ही संपूर्ण गाडी. मग कुठल्या व्यक्तीला गाडी व्यवस्थित कळली, जो तिसऱ्या स्तरावर आहे त्याला गाडी बऱ्यापैकी व्यवस्थित कळली. त्याच पद्धतीने इथे काय लिहिलंय, पहिलं वाक्य, परम सत्य जाणण्याचे 3 स्तर. कुठले ते आपण पाहू आता. परम सत्य जाणण्याचे 3 स्तर. जे म्हणतात भगवंत म्हणजे फक्त प्रकाश, हे खालच्या स्तरावरचे. भगवंत म्हणजे परमात्मा, हे दुसऱ्या स्तरावरचे. का तर त्यांना कळलं निदान काहीतरी आकार तरी आहे. बरोबर आहे. परमात्मा हे चित्र तरी त्यांना कळलं, की ज्यांना 4 हात आहेत, शंख चक्र गदा पद्म त्यांनी हातात धरलंय, त्यांच्या डोक्यावर ह्यांनी अनंत शेषांनी फणे धरलेले आहेत, असा काहीतरी त्यांना डेफिनेट आकार आहे. ते म्हणजे परमात्मा. हे जाणणारा स्तर दुसरा स्तर. तिसरा स्तर म्हणजे भगवंत कोण आहेत, हे पूर्ण भगवंत पण आहेत, त्यांच्याबरोबर त्यांची शक्ती सुद्धा उपलब्ध आहे त्यांच्याबरोबर. हे ज्यांनी जाणलं त्यांनी भगवंतांना यथार्थ रूपात जाणलं. आपण कधीही नाव घेताना राधा कृष्ण असं नाव घेतो. भगवंतांची शक्ती, अंतरंग शक्ती आणि स्वतः भगवंत, लक्ष्मी नारायण, राम सीता, असाच उल्लेख करतो. भगवंतांबरोबर सदोदित त्यांची शक्ती त्यांच्या बरोबर असतेच. पण या भौतिक जगतामध्ये लोकांना भगवंत नकोय, भगवंतांची शक्ती फक्त पाहिजे. म्हणजे काय, नुसता लक्ष्मीचा फोटो लावतील. काय करतील, नुसता लक्ष्मीचा फोटो लावतील आणि दिवस रात्र त्या फोटोची पूजा करतील. आता मला एक सांगा, लक्ष्मी ही परम पतिव्रत आहे. काय आहे, परम पतिव्रत आहे. समुद्र मंथनातनं उत्पन्न झाली आणि डायरेक्ट बाजूला भरपूर देवी देवता आणि असुर, बलाढ्य राक्षस, भरपूर पॉवर, भरपूर पैसा, भरपूर संपत्ती असलेले, कोणाकडे तिने ढुंकूनही बघितलं नाही. या बाजूला देवता उभ्या होत्या, या बाजूला सगळे असुर उभे होते. आपल्या हातात कमळ घेऊन ती डायरेक्ट नारायणाकडे गेली. इतर कुठल्याही गोष्टीकडे तिने बघितलं नाही. आता अशा पतिव्रता स्त्रीला तुम्ही जर तिच्या पतीपासून अलग करताय आणि केवळ तिला, तू माझ्या घरी थांब, तुझा पती नको, तर ती राहील का आपल्याकडे? पतिव्रता स्त्री पतीशिवाय राहील का?
त्याचप्रमाणे भगवंतांची शक्ती भगवंतांशिवाय राहत नाही. त्यामुळे आपले जे चुकीचे कन्सेप्ट आहेत ना, की फक्त लक्ष्मी यायला पाहिजे, बाकी काही नको, बाकी आम्ही बघू, खिसा भरलेला पाहिजे, बाकी काय तो खिसा कसा वापरायचा ते आम्ही ठरवू. नाही, लक्ष्मीचं दुसरं नाव आहे चंचला. लक्ष्मीचं दुसरं नाव काय आहे? चंचला. म्हणजे काय? एका ठिकाणी स्थिर राहणार नाही. आज तुमच्या खिशात आहे 500ची नोट, कधी संपेल कळणार नाही. ती तुमच्याकडे राहणार नाही. ती फक्त तुमच्याकडे तेव्हाच शाश्वत काळासाठी राहील जेव्हा तुमच्या देवाघरात तिच्या पतीलाही स्थान मिळेल. म्हणजे नारायणाला स्थान मिळेल. लक्ष्मी नारायण, राधा कृष्ण, राम सीता. क्लिअर? कन्सेप्ट क्लिअर झाला? काही शंका कोणाला आहे का? नाही ना? क्लिअर? एकदम क्लिअर? बेस्ट. परम सत्याला जाणण्याचे जे 3 स्तर आहेत, सर्वात खालचा स्तर आहे त्याला ब्रह्मन म्हणतात. काय म्हणतात? ब्रह्मन स्तर. त्याच्या वरचा स्तर जो आहे, जो परमात्म्याला जाणतो, त्याला म्हणतात परमात्मा स्तर. आणि तिसरा स्तर जो आहे त्याला म्हणतात भगवान स्तर. परम सत्याला जाणण्याचं हे 3 स्तर आहेत. वदंती तत्त्वविदस्तत्वम यज्ञानम अद्वयम ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते, असं शास्त्रामध्ये डेफिनेट वचन दिलेलं आहे. पहिलीतला मुलगा, 5वीतला मुलगा, 10वीतला मुलगा, आपल्याला कोण बनायचंय? पहिलीतच राहायचं का? नाही. काय माहिती का, या पहिलीच्या ज्या बाई आहेत ना, त्या खूप चांगलं शिकवतात. त्यामुळे मला त्यांना सोडून जायची इच्छाच नाहीये. मी सदान कदा पहिलीतच राहणार. चालेल का? हाकलून देतील 2 वर्षांनी. 3 वर्ष थांबल्यावर शाळा काढून टाकेल तुम्हाला. पहिलीत किती वर्ष राहिलाय? 3 वर्ष. जा बाबा तू आमच्या शाळेतनं. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे? प्रगती केलीच पाहिजे. आणि ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान या स्तरावरनं आपण भगवान या स्तरावर ज्ञान प्राप्त करून घेतलंच पाहिजे. कोणाला काही शंका, काही प्रश्न? आत्तापर्यंत जेवढी बडबड केली ती कळली नाही का? किंवा काही प्रश्न आहे का त्याच्यापैकी? कोणाचा काही प्रश्न आहे? कळले का हे 3 स्तर? क्लिअर? यस, वंडरफुल. पुढे जाऊ. कृष्ण आणि विष्णू यांच्यातला फरक. आता चित्र तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. काय करा? व्यवस्थित पाहून घ्या. आणि नंतर मी तुम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात करणार, त्याची उत्तरं द्यायची. पाहिलं सगळ्यांनी? ओके. आपल्यापैकी किती जणांनी पत्रिका बघितलीये? थोडक्यात किती जणांचं लग्न झालंय? लग्न होताना मुलगा आणि मुलगी दोघांची पत्रिका बघितली जाते. आणि किती गुण जुळतात? किती गुण जुळले पाहिजेत? किती गुण असतात? मनुष्यामध्ये 36 गुण असू शकतात. त्यानंतर जेव्हा तो ज्ञानामध्ये प्रगत होतो, आध्यात्मिक ज्ञानामध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये 50 गुण विकसित होतात. या भौतिक जगतात सर्वोच्च व्यक्ती जी आहे त्याचं नाव आहे ब्रह्मदेव. का? तर ही संपूर्ण सृष्टी त्यांनी निर्माण केली. तर साधारण मनुष्यापेक्षा ते जास्त गुणवान आहेत. त्यांच्यामध्ये 50 गुण असतात. त्याच्यापेक्षाही वरचं तत्व आहे शिवतत्व, शंकर भगवान. त्यांच्यामध्ये 55 गुण असतात. त्याच्याही पेक्षा वरचं तत्व आहे महाविष्णू आणि त्याची 3 एक्सपान्शन्स, कारणोदक्षाय विष्णू, क्षीरोदक्षाय विष्णू आणि गर्भोदक्षाय विष्णू. त्यांचा मेन रूप आहे महाविष्णू. महाविष्णूंमध्ये किती गुण असतात?
60 गुण विकसित असतात. आणि भगवान कृष्णांमध्ये 64 गुण असतात, जे गुण बाकी कुठल्याही रूपामध्ये कोणीही विकसित करू शकत नाही. त्या गुणांची नावं इथे दिलेली आहेत. हे गुण विशेष आहेत. हे तुम्हाला या चित्रात, म्हणून मी तुम्हाला म्हटलं चित्र नीट पाहून घ्या. पहिला गुण आहे वेणू माधुरी. भगवान केवळ आपली बासरी वाजवून सगळ्यांना आकर्षित करून घेतात. हा त्यांच्यात असलेला विशेष गुण आहे, जो इतर कुठल्याही अवतारात मिळत नाही. दुसरा आहे लीला माधुरी. हे चित्र आपण पाहिले का हो? कुठे कुठे पाहिलंय? दिसतंय का समोर आपल्याला? तर ही म्हणतात लीला माधुरी. भगवंत अशा काही लीला करतात की ज्याच्याने त्यांच्या संपर्कात असलेले भक्त त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतात. काय करतात? जीव ओवाळून टाकतात. लीला माधुरी. तिसरा आहे रूप माधुरी. त्या गायींची वासरं बघा, त्यांना सुद्धा भगवंताने आकर्षित केलेलं. का? त्यांचं रूपच इतकं आकर्षित आहे की ते कोणालाही आकर्षित करून घेऊ शकतात. हे इतर कोणात नाहीये. आणि चौथं आहे भक्ती किंवा प्रेम माधुरी. सर्व जीवात्म्यांना भगवंत आकर्षित करून घेऊ शकतात. सर्व जीवात्म्यांना. आता इथे तुम्ही म्हणाल त्यांच्या बाजूला कोण दिसतंय? सगळ्या गोपी आहेत. हेच मेन कारण होतं भगवंतांशी भांडण करण्याचं आपलं. त्यांच्या बाजूला एवढ्या गोपी का? माझ्या आजूबाजूला का नाहीत? या कारणास्तव भौतिक जगतात आपलं पतन झालं. पण भगवंत भगवद्गीतेत सांगतात, जीवात्मा हे सगळे प्रकृती आहेत आणि पुरुष फक्त एकच आहे. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदि देवम अजम विभूम. आपण सगळे जे आहोत ना, या भौतिक जगतामध्ये आपल्याला जेंडर प्राप्त झालंय. म्हणजे काय झालंय? स्त्री देह किंवा पुरुष देह प्राप्त झालाय. आध्यात्मिक जगतामध्ये सगळेजण स्त्री देहात असतात आणि पुरुष फक्त एकच असतो. तेव्हा जो व्यक्ती समजतो ना स्वतःला की मी पुरुष आहे, तो खूप मोठ्या भ्रमात आहे. कशावरनं? देह पुरुषाचा मिळेल, पण पुत्र प्राप्ती होईल याची गॅरंटी आहे? गॅरंटी आहे? ही शक्ती भगवंताने दिलेली असते. आणि भगवंत भगवद्गीतेत सांगतात, सर्व योनिषु कौंतेय मूर्तयः संभवन्त्यः तासाम ब्रह्म महद योनिर अहम बीज प्रदापिता. सगळ्यांचा बीज प्रदान करणारा पिता मी आहे. मी जेव्हा त्याला पात्र बनवतो तेव्हा तो पुत्र उत्पत्ती करू शकतो. आणि मी जेव्हा पात्रता देत नाही, कितीही प्रयत्न करा, पुत्र प्राप्ती होत. मग आपण पुरुष आहोत का? आत्तापर्यंत या समजुतीत होतो. मोठ्या मिशा आहेत. मी बलवान आहे, मी पुरुष आहे. ही संकल्पना आजपासून आपण सोडायची. आपण सगळे कोण आहोत? प्रकृती आहोत. प्रकृती ही भगवंतांच्या आदेशानुसार कार्य करते. ठीक आहे? हा टॉपिक समजायला थोडासा कठीण आहे. पुढे जसं प्रोग्रेस होईल तसं मी तुम्हाला समजवीन, पण आज एवढंच समजून घेऊया. त्यामुळे भगवंतांमध्ये हे 4 गुण विशेष आहेत, जे इतर कोणामध्येही नाही. तुम्ही प्रयत्न करा भगवंतांची भक्ती करण्याचा. तुम्हाला भगवंतांचं प्रेम प्राप्त होईल. जे वारकरी आहेत त्यांना माहीत आहे, ज्या माताजी लोक आहेत त्यांना माहीत आहे. आपल्या मुलारूपात ह्याच्या संदर्भात अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची अशी आहे
की मुलं आपण शाळेत घालतो का नाही, शाळेत घातल्यानंतर कधीतरी शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा असते. 80% बायका त्यांच्या मुलाला कृष्ण बनवतात का नाही सांगा. हा, 80% बायका काय करतात, त्यांच्या मुलाला बासरी घालतात, डोक्यावर मुकुट घालतात, पितांबर घालतात, गळ्यात माळ घालतात आणि मोरपीस लावतात आणि शाळेत पाठवतात. का? हा, मुलगी असेल तर त्याला गोपी बनवतात, हा, किंवा कृष्ण पण बनवतात. का हो, ही कन्सेप्ट का आपल्या डोक्यात रूढ आहे? कारण मुळात कृष्ण आपले मालक आहे. म्हणून ही कन्सेप्ट आपल्याला कोणी सांगावं लागत नाही, शिकवावं लागत नाही. कोण आपल्या मुलाला वेडा बनवून पाठवतं का शाळेत, की आज फॅन्सी ड्रेस मध्ये माझ्या मुलाला मी दारुड्या किंवा वेडा बनवून पाठवतं का? 80% माता काय करतात, त्यांच्या मुलाला कृष्ण आणि राधा बनवूनच पाठवतात. कारण हे प्रेम सगळ्यांच्या हृदयात ऑलरेडी आहे. तर ह्याच्यावरनं आपण समजू शकतो की भगवान कृष्ण आणि विष्णू मध्ये काय फरक आहे. कळलं तुम्हाला? आता तुम्ही मला सांगा, कोणाकोणामध्ये किती गुण असतात? मनुष्यामध्ये किती? जास्तीत जास्त 36. देवतांमध्ये ब्रह्माजी सर्वश्रेष्ठ देवता, देवी देवतांमध्ये किती गुण डेव्हलप होतात? 50. शंकर भगवान 55 गुण, विष्णू 60 गुण आणि भगवान कृष्ण 64 गुण. वेदांमध्ये हे सगळेच्या सगळे 64 गुण दिलेले आहेत. आणि 4 गुण जे विशेष आहेत महाविष्णूंपेक्षा त्यांचे, ते आपल्याला इथे बाजूला दाखवलेले. हे त्यांच्यामध्ये असलेले विशेष गुण. आता तुमच्या लक्षात राहील. क्लिअर? 9-10 झाले, आपण थांबूया. माझ्या मते पुढे 3-4 स्लाइड होत्या, पण आपण त्या पुढे कंटिन्यू करू.